डॉक्टर बनण्यासाठी मुला-मुलींमध्ये कोणते गुण गरजेचे असतात? डॉक्टर बनायला एकतर तुम्हाला खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. त्यामुळे इश्यू असा असतो, एफर्ट्स टाकण्यासाठी तुम्हाला त्याची उपजत आवड लागते. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल पॅशनेट असावं लागतं. पहिली तर उपजत त्याला सायन्सची आवड असावीच लागते. अच्छा, असं. कारण बायोलॉजी हा सब्जेक्ट तुम्हाला माहिती असावा लागतो. दुसरी गोष्ट रक्त किंवा एखाद्याचं दुःख हे बघता येण्याची कॅपॅसिटी असावी लागते. ही जर एकामध्ये असेल, म्हणजे एखाद्याने रक्त बघितल्यावर तो भोवळ येऊन पडत असेल, तर त्याने मेडिसिनला कधी जाऊ नये. जर एखादा त्याचा मित्राला कधी फ्रॅक्चर झालं, त्याने आवडीने त्या मित्राला उचललं, दवाखान्यात नेलं, त्याच्यासाठी ट्रीटमेंट केली, स्वतःची काही हे केली, प्रथमोपचार केले, तर याचा अर्थ की येस, तो फिट आहे. म्हणजे तो त्याला कोणाला मदत करायला आवडतं. दे कॅन थिंक की हा आता मेडिसिनला जाऊ शकेल. डॉक्टर होण्यासाठी अभ्यासक्रम काय आहे व मास्टर्ससाठी विषय कसे निवडावे? पहिली गोष्ट तुम्हाला 10वी आणि 12वीत चांगले मार्क मिळावे लागतात. एकदा 12वीची आत्ता तर नीट आहे. जेव्हा आम्ही अपीअर झालो त्यावेळी फक्त 12वीचे मार्क पकडले जायचे. पण आता नीटसाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. नीटमध्ये तुम्ही रँकिंगमध्ये आलात, की तुम्हाला मेडिसिनला ॲडमिशन मिळू शकते. सो त्यासाठी तुम्हाला मॅथेमॅटिक्स लागत नाही, पण बायोलॉजी लागतं आणि बाकीचे सायन्स सब्जेक्ट्स लागतात. त्या सब्जेक्ट्समध्ये तुम्ही जर चांगले मार्क मिळवलेत, तर तुम्ही एलिजिबल असता, की तुम्ही मेडिकल कॉलेजला जाऊ शकता. आता हे झालं मेडिकल ॲडमिशनबद्दल. पण जेव्हा तुम्ही मेडिकल ॲडमिशन घेता आणि जेव्हा तुम्ही एम-बी-बी-एसला जाता, तेव्हा तिथे जवळ-जवळ एक 12 ते 13 इम्पोर्टंट टॉपिक्स, सब्जेक्ट्स तुम्हाला पुढच्या 5 वर्षात शिकवले जातात. यातला कुठल्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला गोडी वाटते किंवा कुठला सब्जेक्ट तुम्ही करताना तुम्हाला आनंद वाटतो. एखाद्या वॉर्डमध्ये गेल्यावर तुम्हाला बरं वाटतं. म्हणजे एखाद्या पेशंटला स्किनच्या वॉर्डमध्ये गेल्यावर शिसारी येत असेल, की नाही एवढे पेशंट बघितले, की मला मला नाही टच करायला आवडत नाही. तर त्या माणसाने स्किन घेऊ नये. मग एखाद्याला शस्त्रक्रिया आवडते. मग त्याने शस्त्रक्रिया हा सब्जेक्ट आपल्या फ्युचर एज्युकेशनसाठी घ्यावा. एम-बी-बी-एस नंतर तुम्हाला पुन्हा एक त्याची पी-जी नीट असते. ती एक्झाम दिली, त्याच्यामध्ये चांगलं रँकिंग आलं, की आपण तो सब्जेक्ट चूज करू शकतो, की तुम्हाला काय घ्यायचं आहे? ऑर्थोपेडिक घ्यायचं आहे, सर्जरी घ्यायचं आहे, मेडिसिन घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या स्पेशालिटीमध्ये पदार्पण करता. आता स्पेशालिटीमध्ये पण एकदा झालात, की एम-एस तुम्ही झालात, की एम-एस झाला, की तुम्ही ऑर्थोपेडिक एम-एस असता. म्हणजे काय? तर तुम्ही शस्त्रक्रिया ह्या अस्थिव्यंग शास्त्राच्या करता. पण आता ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच ब्रांचेस आहेत. म्हणजे एखादं हँड स्पेशालिटी आहे, काहींची फूट स्पेशालिटी आहे. काही लोकं नी रिप्लेसमेंट करतात, हिप रिप्लेसमेंट करतात. काही लोकं नुसतं ट्रॉमा करतात. काही लोकं दुर्बिणीने सर्जरी करतात. यंग डॉक्टरांनी गंभीर पेशंट कसे हाताळावे? डॉक्टर हा नेहमी एक चांगला ॲक्टर असावा लागतो. म्हणजे कधी-कधी असं होतं म्हणजे एखादा पेशंट माझ्याकडे येतो. त्या पेशंटचे रिपोर्ट्स बघितल्यानंतर जो एकुलता एक मुलगा असतो. मला कळतं की त्याला अशा प्रकारचं दुर्धर रोग आहे, की हा कदाचित 6 महिन्याच्या वरती जगणार नाहीये. सो तुम्ही ही गोष्ट ब्लंटली आई-वडिलांना सांगू शकत नाही. बरोबर. जो त्यांचा 20 वर्षाचा मुलगा आहे किंवा 19 वर्षाचा मुलगा आहे. सो तुम्हाला तीच गोष्ट त्यांच्यापर्यंत कन्व्हे करायची असते. बरोबर. एकीकडे तुम्हाला माहिती असते, की त्याला फारशी ट्रीटमेंट जगात नाहीये. हं, हं, हं. पण तुम्हाला त्यांच्या होप्स पण सोडायच्या नसतात. सो त्यावेळी त्यांना अशा शब्दात तुम्हाला सांगायचं. बरं तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला लवलेशही दाखवायचा नसतो, की तुम्ही हे बघितल्यानंतर तुम्ही दुःखावलात, की तुम्ही तुम्ही तेवढी स्थितप्रज्ञता ठेवून त्यांच्या बाबतीत त्यांना त्या रोगाबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देऊन, असं असू शकतं, असं होऊ शकतं. इथे कुठेतरी अजून एक आशेचा किरण आहे. इथे कुठेतरी रिसर्च चालू आहे. असं करून छोट्या हे त्यांचं जे दुःख आहे किंवा वाईट बातमी मेलोडाउन करून त्यांना द्यायची असते. त्यांना खरी इन्फॉर्मेशन ही द्यायचीच असते. पण ती त्याच्यासाठी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने दिल्यानंतर त्यांच्यावर पण जास्त आघात होत नाही. क्लिनिकमधनं बाहेर जाताना त्यांना आधार मिळतो. त्यांना जगण्याची उमेद मिळते. डॉक्टरांना येणाऱ्या अपयशाबद्दल तुम्ही काय सांगाल? पराभव स्वीकारायची ही खूप मोठी तुमची हातोटी असावी लागते. जर तुम्हाला पराभव स्वीकारण्याची तुमची क्षमता नसेल, तर ह्या क्षेत्रात कोणीही येऊ नये. पण कित्येकदा असं होतं, की आपली ट्रीटमेंट बरोबर असते, निदान बरोबर असतं, अचूक असतं, उपचार अगदी बरोबर जे क्लासी जे दिलेले असतात, पुस्तकात तेच झालेले असतात आणि आपल्यासमोर पेशंटला आपल्याला काहीच करता येत नाही. असे काही गोष्टी आपल्याला नाही कंट्रोल करता येत. म्हणजे आपण कितीही प्रयत्न केले, म्हणजे आपल्याला नक्की माहिती असतं, की आपण हे औषध दिली, की हा पेशंट बरा होणार. पण जसा पाहिजे तसा बरा होत नाही. एखाद्या चित्रकाराला
कधीच वाटत नाही की माझं मी चित्र काढतोय हे खराब असावं, ह्याच्यावर काहीतरी डाग असावा. तसं एखाद्या डॉक्टरला कधीच वाटत नाही की आपल्या पेशंटची ट्रीटमेंट खराब व्हावी किंवा तो ढासळावी तब्येत. बरोबर की नाही? त्याला वाटत असतं की आपल्या पेशंट्स अगदी ठीकठाक होऊन तो बाहेर गेला पाहिजे आणि ही शुड स्टार्ट लिव्हिंग हिज नॉर्मल लाईफ. पण हे दरवेळी होत नाही. यू हॅव टू एक्सेप्ट दॅट फॅक्ट अँड गो अहेड इन लाईफ.